राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगू लागलेली आहे. तसेच परिस्थिती आज चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपूर शहरातून भाजपचा उमेदवार कोण असणार आहे यावर बाजारपेठेत चर्चा सुरू झालेली आहे. चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा जे मतदारसंघ आहे हे ओबीसी आणि कुणबी समाज याच्यावर अवलंबून असलेला मतदारसंघ आहे. आपल्या सोबत ज्यांची चर्चा सुरू आहे सध्या लोकसभासाठी काय बीजेपीचे उमेदवार असणार आहे. आपल्या सोबत आहे डॉक्टर अशोक जीवतोडे, हे ओबीसीचे नेतेही आहे. लोकसभाचे वारे सुरू झालेले आहे आणि कोण उमेदवार असणार आहे याची चर्चा सुरू आहे. हंसराज अहिर आहे, सुधीर मुनगंटीवार आहे आणि तुमचंही नाव त्याच्यामध्ये येत आहे. जर आपल्याला या पक्षांनी सीट दिली तर आपलं कसं मत राहणार? चंद्रपूर वनी आर्णी हा लोकसभा पट्टा ओबीसी बहुल असा खासदार पट्टा आहे आणि या पट्ट्यामधून ओबीसीला जर कोणत्याही पक्षाने चान्स दिला, मागचा 2019चा अनुभव आपण बघितला आहे. सन्माननीय स्वर्गवासी बाळू धानोरकर हे खासदार होते आणि ओबीसी कुणबी म्हणून ते 25% 45.14% जाऊन ते निवडून आले होते. त्यामुळं या चंद्रपूर वनी आर्णी क्षेत्रामध्ये जर ओबीसी उमेदवार राहिला तर त्याला लोक पसंत करतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष तशी रूपरेषा आखून राहिले आहे आणि आमचा भारतीय जनता पक्ष देखील त्या अनुषंगाने मला वाटते उमेदवार देतील अशी मला खात्री आहे. राहिला प्रश्न माझ्या लोकसभा लढवण्याचा, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे बीजेपीचा आणि सामान्य कार्यकर्त्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा असते की खासदारकीची जागा मला मिळावी आणि पक्षाने जर निर्णय घेतला की खासदारकी तुम्ही लढवाल का, तर अर्थात माझं उत्तर हो असं राहील. सुधीर मुनगंटीवार आहेत, हेही लोकसभासाठी इच्छुक आपल्याला दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची तुमची खूप म्हणजे जवळचं हे आहे ना, आता कसं बघता तुम्ही? नाही, प्रत्येक पक्षाची इच्छा असते की निवडून येण्याची क्षमता हा सुरुवातीला पहिला निकष असतो आणि त्या दृष्टिकोनातून सुधीर भाऊ असो आदरणीय किंवा आदरणीय हंसराज भैया असो, कोणालाही निवडून येण्याची क्षमता पाहून त्यांना उमेदवारी देतील असं माझं मत आहे. की पक्षाने जर जबाबदारी दिली तर पूर्णपणे पार पाडण्याची तयारी डॉक्टर अशोक जीवतोडे यांची आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.